प्राणी म्हणजे आता या बाजूला आमच्या उमरेड विधानसभेच्या करंडला अभयारण्य आहे आणि करंडला अभयारण्याचा परिसर हा पेचपासून असा रामटेकपासून त्या पोहणीपर्यंत उमरेड विजापूर पोहणी अशा याच्यामध्ये परिसर मोठा लांब आहे. एका बाजूला डाव्या बाजूला मुनियार पण अभयारण्य त्या ठिकाणी आहे आणि दाणोब्याचं फार मोठं अभयारण्य लागून आहे. हा मोठा स्पेस या अभयारण्याचा जंगलाचा लागून आहे. त्याच्यामुळं दिवसेदिवस वाघांची संख्या वन्य प्राणी संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ते वाढतच चाललेली आहे. तर अशा याच्यामध्ये आतमध्ये काही प्राणी कमी असतील त्यांना म्हणजे त्यांच्या भक्षणासाठी म्हणा, त्याच्यामुळे काही अंशी जंगली जनावरं गावाकडे पण त्याची वाटचाल होते आहे. आता काही याच्यामध्ये लोक आतमध्ये काही गोष्टी करण्याकरता गेले असतील, तसे बंदी आहे आतमध्ये जाण्याकरता कोर नेटवर्कमध्ये. असे थोडेफार हमले काही लोकांवरती झालेले पण आहेत, नाकारता येत नाही. परंतु अशा याच्यामध्ये माणसावरती अलीकडच्या कालखंडामध्ये हमले थोडे त्या रेशोमध्ये कमी आहे, पण काही अंशी झालेले आहे. व्हायला नको. माणसाचं मूल्य हे पैशासोबत होऊ शकत नाही, जरी सरकार मदत करत असेल, परंतु पैशाचं मूल्य माणसासोबत होऊ शकत नाही. आणि त्यामुळं आम्ही शासकीय कर्मचारी वन विभागाचे असतील त्यांना सांगतो की हे हिंसर प्राणी वाघ वगैरे असेल गावाकडे येत असेल आणि लोकांवरती हमले करत असेल तर तात्काळ त्याच्यामध्ये आपण उपाय नाही केल्या पाहिजे. त्याला आतमध्ये कोर एरियामध्ये पळवण्याकरता काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या सूचना आम्ही करत राहतो. तर आगामी काळामध्ये मागच्या वेळेस विधानसभेमध्ये त्यांच्या नसबंदीचा वगैरे निर्णय आला होता की कारण की हा जो परिसर आहे विदर्भाचा आणि या विभागाचा नागपूर विभागाचा हे टायगर कॅपिटल सारखा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे पर्यटकांची संख्या पण मोठ्या प्रमाणात पाहण्याकरता उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. टायगर वाघ बघायसाठी राष्ट्रीय प्राणी आहे. तर अशा याच्यात त्याचं संवर्धन करणं एकीकडे तो भाग आहे, दुसरीकडे हमले होऊ नये हा एक भाग आहे. सरकारच्या माध्यमातून संरक्षण देणं हेही महत्त्वाचंच आहे. तर अशा या किचकट बाबी त्याच्यामध्ये आहे. पण शक्यतो जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येईल तेव्हा सरकारच्या आधारावर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगत असतो कसं गोष्टी घडता कामा नये. आणि लोकांना पण आवाहन करतो की कोर एरियामध्ये त्यांच्या एरियामध्ये तुम्ही पण शिरकाव करू नका, म्हणजे आपली पण सुरक्षा आपण ठेवा, त्यांना पण व्यवस्थित त्यांचं भ्रमण करू द्या. अशा पद्धतीने थोडं संरक्षित करण्याचं काम आम्ही करत असतो. सरकारला पण कळवलेलं आहे की ह्याच्यामध्ये वाघांची संख्या फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या एरियामध्ये वाढलेली आहे. ते त्याला नसबंदी करून त्याला कमी कसं करता येईल आणि हमले वगैरे कसे रोखता येईल हा प्रयत्न झाला पाहिजे, याच्याकरता आम्ही पाठपुरावा करतो. जंगलतोड झाल्यामुळे हा म्हणजे जे प्राणी आहे ते म्हणजे शहराकडे म्हणजे रुख करतात म्हणजे येतात आहे असा तर भाग नाही. नाही, जंगलतोड हा कुऱ्हाडबंदी कायदाच तयार झालेला आहे. म्हणून जंगलातून काही आपल्याला लाकडं आणता येत नाही. ते त्यांच्या एरियामध्ये काही खूप हे झालं असेल तर ते गव्हर्नमेंटच्या आधारावरती FDCMचे जंगल असेल किंवा अन्य जंगल असेल त्याची तोड ते जंगलाच्या याच्या ते करतात शासकीय याच्यावरती. आणि कुठेतरी आपल्याला डेपो लावून त्याचं ऑप्शन वगैरे करतात. ते गव्हर्नमेंटला त्याचं रॉयल्टी राहते, पण लागवडही करतात तेवढ्याच प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे लोक काही आम जनता वृक्षतोड करत नाही, कारण की वृक्षतोड हा एक गुन्हा असल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यावर पेनॉल्टी बसते. त्याच्यामुळे कोणीही अशी वृक्षतोड करत नाही. जंगल वाढलेलंच आहे आणि दिवसेदिवस वाढतेच आहे. संघर्ष हा सुरू राहणार आहे वन्य प्राणी माणसाचा. तर अशा वेळेस धोरण काही विशेष या संदर्भात असायला हवं आहे का? पण धोरण ते सांगितलं की या वाढत्या वाघांची संख्या कंट्रोल करण्याकरता त्याला जे अपत्य जे होते ते नैसर्गिक याच्यामध्ये तर त्याला नसबंदी थोडं केली तर तेवढे लोक तेवढेच वाघ राहतील, खूप संख्या वाढणार नाही, गर्दी होणार नाही. म्हणून त्याच्यामुळे त्याची नसबंदी केली पाहिजे वाघांची. हा एक त्याच्यावर उपाय आहे. त्याला मारता तर येत नाही, वाघाला काही मारणं ते पण आपण सोपी नाही आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होतो कारण की आपला राष्ट्रीय प्राणी आहे. तर आणि एक अट्रॅक्शन आहे पर्यटनाचं, हे स्तोत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रेमी वाघांचे मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यामुळं एक त्याचंही संवर्धन होणं, जंगलाचंही संवर्धन होणं, माणसाचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जो वेगवेगळ्या प्रकारचे उपाय त्याचंही राहणं, ह्या अशा अनंत गोष्टी आहेत. पण दुसरीकडे प्राण्यांचे माणसावरती हमले होऊन, जनावरांवरती हमले होऊन ते होता कामा नये. याच्यासाठी कंट्रोल करण्याकरता काही गोष्टीची संख्या कमी झाली पाहिजे वाघाची. तर याच्याकरता नसबंदी वगैरे करून सरकारला आम्ही तशा पद्धतीने सूचना केलेल्या आहे आणि विधानसभेमध्ये पण हा प्रश्न मागच्या कालखंडात झाला आहे. तर त्या पद्धतीने काही ना काही उपाययोजना सरकार करेल. सर, धानाचं आवडेस फार मोठं उद्दिष्ट मोठ्या प्रमाणामध्ये 5 लाख याच्यामध्ये क्विंटल एवढी खरेदी झाली पाहिजे असं आम्ही मागणी केली, विपत मागणी केली स्वतः. विधानसभेत पण प्रश्न झाला. पण का होतं, केंद्र सरकारपासून राज्य सरकारपासून तो कोटा जो यायला पाहिजे होता
त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना पण आम्ही विनंती केली की जास्तीत जास्त कोठा जिथे धान उत्पादन क्षेत्र आहे, रामटेकचा परिसर असेल, हा इकडला गोंदियाचा परिसर असेल, नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, विदर्भामध्ये या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान होते, सेंटर दिलेले आहे. सेंटरवरती धान जमा पण झाला आहे, मोजणी झालेली आहे, पण त्याला उद्दिष्ट बरोबर आले नसल्यामुळं त्या पद्धतीने सरकारकडे तो धान त्यांनी खरेदी करू शकले नाही. तो कोठा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. तो 31 मार्चपर्यंतच होता. एप्रिलमध्ये थोडं एक्सटेन्शन मिळलं पाहिजे, हे पण मी पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्याचं उद्दिष्ट मार्चपर्यंत होतं आणि ते उद्दिष्ट काही पूर्ण झालेलं नाही. बरेच लोकांचं धान त्या सेंटरवरती पडलेलं आहे. त्यांना आता प्रायव्हेट लोकांना विकावं लागेल, थोडेफार पैसे कमी भेटतील त्यांना, पण ते पुढच्या कालखंडामध्ये जेवढे काही धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त सरकारच्या माध्यमातून जे काही सरकारचं रेट असेल त्याच्यामध्ये खरेदी झाली पाहिजे, त्यांना योग्य मुद्दा भेटला पाहिजे. याकरता आगामी काळामध्ये सरकारने ही पहिलेपासून प्रिव्हेंटिव्ह ही उपाययोजना केली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पहिलेपासून मागे लागू आणि एवढं मोठं धान उत्पादक क्षेत्र या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता सरकारने या सेंटरच्या माध्यमातून जास्त उद्दिष्ट त्या सेंटरला दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं धान सरकारच्या रेटप्रमाणे खरेदी झालं पाहिजे. हा पुढच्या कालखंडामध्ये आम्ही त्याची दक्षता घेऊ. पण ह्या मागण्या बरेचदा अधिवेशनातही करण्यात आल्या. आत्ताच्या पण इकॉनॉमिक बजेट सेशनमध्ये सुद्धा धानाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. या बाबतीत तुम्ही काय सांगा? कारण की हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहे अजूनही पूर्ववत सारख्याच सुरू आहे, ह्या थांबत नाही आहे. यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे? नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या हा वेगळा विषय आहे. आत्महत्या विषय आणि सरकारच्या भावाच्या संदर्भातला हा एक वेगळा विषय आहे. भाव जे ठरतं ते काही एकदम देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांनी ठरवलेला असा विषय नसते किंवा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी ठरवलेला असा विषय नसतो. हा जागतिक पातळीवरती मालाचे हमीभाव ठरतात आणि त्या आधारावरती तो भाव दिला जातो. कुठे खूप आहे बा, समजा इथे महाराष्ट्रामध्ये धानाचा भाव समजा 3,000 रुपये आहे बा आणि दुसरीकडे 10,000 आहे बा, असं नाही आहे. सगळीकडे त्या रेशोमध्ये त्या चाकोरीतूनच त्यांनाही घ्यावं लागेल, यांनाही घ्यावं लागेल, कारण की हमीभाव ठरवणारे ते एजन्सीच्या वेगळ्या आहेत. ते काही सरकार ठरवत नाही, एक वेगळ्या पॅटर्नमधून त्याचा हमीभाव ठरत असतो. त्यामुळं ते भाव सारख्या प्रमाणातच आहे, असा काही विषय त्याच्यामध्ये कोणाच्या आत्महत्या झाल्या पाहिजे आणि याच्यासाठी हे काही कमी जास्त करण्याचं सरकारचं धोरण नाही आहे. सरकार ते हमीभाव ते ठरवते, त्या पद्धतीनं ते आपल्याला सगळ्यांना तो भाव मिळत असतो. आता यावेळेस कापसाचे भाव पण थोडंसं हाय होत आहे. 8,000 जवळपास त्या याच्या रेशोमध्ये आलेलेच आहे. आता बाकीचे पण भाव जे धानाचे भाव आहे ते पण त्या रेशोमध्येच आहे, हमीभावाच्या जवळपासच आहे. बाकी सोयाबीनचे पण भाव त्या हमीभावाच्या जवळच आहेत. आता काही खूप असे कमी आहेत बा असेही म्हणता येणार आहे, परंतु अधिक वाढले पाहिजे. याचं कारण असं की वाढती महागाई लक्षात घेता, शेतकऱ्याला लागणारा खर्च लक्षात घेता हे भाव वाढले पाहिजे. रेट त्या प्रमाणात वाढत नाही. आता बाकीच्या गोष्टीचे भाव प्रचंड डबल होऊन गेले, टिबल होऊन गेले, परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव त्या प्रमाणामध्ये हाय झालेले नाही आहे. माझी ही विनंती आहे की जे हमीभाव ठरवणारे आहे ते एजन्सी आहेत, तर त्याच्यामध्ये थोडं सुधार होऊन हे शेतकऱ्यांना लागणारा खर्च, वाहतुकीचा खर्च, खताचा खर्च, बियाणाचा खर्च, त्याची मेहनत, पाणी लागणार असेल, इलेक्ट्रिसिटीचे विषय असेल, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं पोटपाणी चाललं पाहिजे. त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याचा परिवार चालला पाहिजे, त्याच्या पत्नी असतात, मुलंबाळ असतात, त्या शिक्षण असते, लग्न असते, या सगळ्या गोष्टी करता त्याला मदत झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये शेतकऱ्यांच्या भावाचे हमीभाव ठरले पाहिजे, ही रास्त मागणी माझी आहे आणि आगामी काळामध्ये त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करू. सर, डिजिटलायझेशनच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे जाते आहे. डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये विविध कामं पण या ठिकाणी चालू आहे. सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी माननीय देवेंद्रजी जे आहे, बऱ्याचशा कंपन्या इथे आल्या पाहिजे, त्यांना त्याच्यासोबत करार करून बेरोजगारीच्या संदर्भामध्ये तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. नवीन नवीन इन्स्टिट्यूट या ठिकाणी डेव्हलप झाल्या पाहिजे, त्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला कामही मिळालं पाहिजे. याकरता प्रकर्षाने पुढे येत आहेत आणि बऱ्याचशा कंपन्या पण इथे येत आहेत. बऱ्याचशा तरुणांच्या हाताला पण रोजगार मिळण्याच्या संदर्भामध्ये प्रक्रिया चालू आहे. गडचिरोलीला एवढ्या नक्सल बेल्ट परिसरामध्ये आता स्टीलचे फार मोठे मोठे प्लॅन्ट त्या ठिकाणी उभे करण्याकरता बरीचशी मोठी इन्व्हेस्टमेंट पण या विदर्भामध्ये आलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठे मोठे उद्योग अलीकडे
नितीनजी गडकरी साहेब असेल, मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, मान्य बावनकुळे साहेब असतील, किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री माननीय सुनीताताई पवार मॅडम असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, पूर्ण प्रयत्नशील आहे. देवेंद्रजी प्रकर्षाने या गोष्टीकडे विशेषतः तत्वाने लक्ष देतात आहे. आगामी काळामध्ये हा महाराष्ट्र विकास दृष्टिकोनातून पुढे पुढे जातो आहे. मागं काही येण्याचं काही काम नाही, कारण इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात इथं आणत असल्यामुळं आणि त्याच्याकरता हातखंड देवेंद्रजीचा आहे. आणि त्यामुळं आगामी काळामध्ये हा महाराष्ट्र सक्षमरित्या आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्या दृष्टिकोनातून सरकारची पावलं चालू आहे. अर्थसंकल्पामध्ये त्या पद्धतीने विषय आता ते मांडत आहे. केंद्रातूनही काही मदत फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्राला मिळते आहे, कारण की रिलेशन चांगले बिल्डअप झालेले आहे. आणि त्यामुळं केंद्र पण महाराष्ट्राकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो आहे. काही अडचणी आल्या असेल तर पूर्ण ताकदीने केंद्र सरकार, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असेल, आदरणीय अमित शहा साहेब असेल, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असेल, हे ताकदीने पूर्ण महाराष्ट्राच्या पाठीशी असल्यामुळं कुठेही अडचणी निर्माण होऊ देत नाही. आता मागच्या वेळेस सिलेंडरच्या संदर्भामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, ते आता विनाकारण असा भाऊ करण्याचं काम झालं होतं. पेट्रोल पंपाच्या संदर्भातलंही फार मोठ्या प्रमाणामध्ये ते युद्धजन्य परिस्थिती असल्यावर लोकांनी डबके ड्रमचे डिझेलचे पेट्रोलचे भरून ठेवले, ते पेंडामिक तयार करण्याचा प्रयत्न केला होता, पण तशा पद्धतीने परिस्थिती नाही. 2 दिवसामध्ये पूर्वस्थिती होऊन गेली, काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे महाराष्ट्र त्या दृष्टिकोनातून एकदम अलर्ट आहे, सतर्क आहे. सगळ्या गोष्टीला, सगळ्या नागरिकाला व्यवस्थित सुविधा कशा प्रोव्हाइड करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील महाराष्ट्राची सगळे लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने डे बाय डे महाराष्ट्र हा प्रगतच होत जाईल, यामध्ये शंका वाटण्याचं काही कारण नाही. जे आहे हे पर्व जयंतीचं पर्व आहे, महापुरुषांच्या जयंतीचं पर्व आहे. अशोक सम्राटांची जयंतीचं पर्व त्या ठिकाणी आपण साजरी केली. आता कालच मी माझ्या ऑफिसमध्ये असेल, बिहारामध्ये स्मारक समितीमध्ये जाऊन महात्मा फुले थोर समाजसुधारक त्यांच्या जयंतीचं पर्व आता 11 तारखेला झालं. आणि 14 तारखेला या देशाला स्तरीय निर्माण करण्याकरता घटनेच्या आधारावरती सगळ्या समाज बांधवाला एकत्र जोडण्याचं ज्यांनी महंत काम केलं, असे महापुरुष क्रांतीसूर्य आपले भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 तारखेला जयंती आहे. या सगळ्या आता 19 तारखेला त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी केली. हे थोर पुरुष आहे, महान पुरुष आहे. यांनी या भारतवर्षाकरता, आपल्या देशाकरता, आपल्या राज्याकरता एक चांगला अभिनव कार्यक्रम केलेला आहे. अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्याचं काम केलं आहे, संघर्षाची भूमिका केली आहे, दीनदलित दुबळ्यांना संरक्षित करण्याचं काम केलं आहे. तिकडे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण जर घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन सगळ्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची तोरण बांधत खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला आणि या देशाला सुरक्षित करण्याचं महंत कार्य, महिलांचा सन्मान करण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये केली, ते महान आहे. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपण इथं घेतो की घटनेच्या आधारावरती या देशातल्या विविध जातीपंथाच्या लोकांना घटनेचा आधार देत त्यांना सुरक्षितता, संरक्षितता देण्याचं महंत कार्य त्यांनी केलं. आणि अशा याच्यामध्ये हा देश गुण्यागोविंदाने मार्गक्रमण करतो. समरसता निर्माण करण्याचं काम केलं, एक वाक्यता निर्माण करण्याचं काम केलं, लोकशाही दिली. लोकशाहीच्या माध्यमातून या भारतातले जे लोक आहेत, लोकांनी एकत्र राहून एकतेने काम केलं पाहिजे, समरसतेने काम केलं पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, मुळात नष्ट करण्याचं काम झालं. त्यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय परमपूज्य महामानवाची 125वी जयंती जेव्हा साजरी केली तेव्हा आपण समरसता निर्माण केली पूर्ण देशामध्ये. पोवाडे, कीर्तन, शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना हँडल केलं. म्हणजे एक वाक्यता निर्माण करतोय. मी माझ्या मतदारसंघामध्ये, मी इथे जरी वेगळ्या समाज असले, मी मागासवर्गीय आहे, मी खाटीक समाज येतो, मी अनुसूचित जातीमध्ये येतो, त्या अनुसूचित जातीमध्ये बाकीचे पण सगळे समाज येतात. मांग असेल, चांभार असेल, मित्र असेल, खाटीक असेल, बौद्ध असेल, भांगी असेल, सगळे लोक येतात असे आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये. ते सगळ्यांनी एक वाक्यतेने राहिलं पाहिजे. ती सगळी देण कोणाची असेल तर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आधार दिलेला आहे. तर याच्यातलेच लोक एक वाक्यतेने राहिले पाहिजे, एकामेकाला द्वेष करू नये. ओबीसीच्या बांधवांनी पण मी आत्ताच तुमच्या सामने बोललो की ओबीसी जे बांधव असेल किंवा या देशातले अन्य समाजातले लोक असेल, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्यासाठी पूजनीय आहे. ते दालन सगळ्यासाठी ओपन झालं पाहिजे. ते दालन एकट्याचं नाही आहे, ते सगळ्या समाजाचं दालन आहे. सगळ्याला एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व म्हणून परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
आणि 14 तारखेला त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये त्यांना प्रणाम करण्याकरता, त्यांना अभिवादन करण्याकरता सगळे लोक एकत्र आले पाहिजे, सगळ्या समाज बांधवांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने माझी भूमिका आहे. मी सगळ्यांना इथे बसल्यानंतर किंवा फिरत असताना सगळ्यांना तेच सांगतो की जे लोक माझ्याकडे आता वेगळ्या याच्यातले, मोल्यातले, गावातले येतात, त्या सगळ्या समाज बांधवाला, मागासवर्गीय बांधवाला पण ते सांगतो की इतरांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व करा, मिळवा आणि एक वाक्यतेनं आपण राहू आणि हा देश परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या आधारावरती मार्गक्रमण करतो. आपण सगळे एक आहो, एकतेने या समाजामध्ये वास्तव्य करू, आनंदाने राहू, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी केली पाहिजे. मी या महापुरुषांच्या पर्वावरती सगळ्या तमाम या उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर, कुही आणि नागपूर जिल्ह्यातल्या तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना या जयंतीनिमित्त, महामानवांना अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हावं आणि एकतेनं ही जयंती साजरी करावी अशी पण विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम.